अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. कैशी आहो सगळी? वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. कैशी आहो सगळी? बेस आहो ना? अल्हम्दुलिल्लाह आम्ही पण बेस आहो. अल्लाहचा फजलो करम आहे. आज आम्ही आयलाव आहो. एक स्पेशल गेस्ट आहे आमचे, त्यांना तुम्हाला दाखवायला, कारण आम्ही लहानपणापासून यांच्या समोर हाव यांनी आमची खिदमत केलेली आहे. यांचं नाव काय बोला? शालिनी येलवे. हे आमचे बौद्धवाडीचे आहेत. माशाअल्लाह. आता बौद्धवाडीशी ही कमीत कमी 6 ते 7 किलोमीटर तिकडे म्हणजे गेलो ते 6 ते 7 किलोमीटरची आहे. ती कशी ती चालत येईल आणि परत चालत तवरा जाणार आहे. ते आता आपण काही ना काही बंदोबस्त करू त्यांचा. बाकी आमचे हे शालिनी मावशी आहे, ती आमची मोप खास आहे आमच्या घरात. अशी याची जिंगणी गेली यांच्या घरामध्ये. आम्ही लहानाची मोठी नवऱ्या आलाव तर ह्या कोणतरमध्येच पोट भरलं. तेव्हा ही मुलं लहान लहान असायची. ह्या मुलीला आंघोळ केलं. मी तर झालेलीच नव्हती. अंशाबाई होती, पण ती एकुठ्या बहिणीस आली बालकला. तिने आम्हाला कुठल्या खाण्याचा रपोच केला नाही का आम्हाला पिण्याचा रपोच केला नाही. सगळं आमच्या अंगावर सोडीत ती. खा पिया वाटल तर करा, पण कधी मुलाला नाही का कधी सुनाला तिने दुखवला नाही. त्यांचं मग तुली मागारी भानच असतेच. ती कुठला तुमच्यात काय आमच्यात काय सगळे जाती घरोघरी तोच परी. घरोघरी तीच परी. बरोबर काय आता मी इकडं मुंबईला असते ती मी 2 वर्षांनी आला की ह्या मुलगा इथं रहिवासी राहायला आला म्हणून त्याला मी बघण्याकरता नातोंड पण ही मुलगी पण नात म्हणत नाही. ही माझी मुलगी, मला मुलगी नाही म्हणून ह्याला मुली मानलेल्या आहेत. तर ह्या माझा मुलगा सारा ह्याने कधीच मला अंतर दिले नाही. कधीच लग्न असो स्वप्न असो तशी वस्तीला ह्या घरामध्ये. जेव्हा लग्न जिकडं तिकडं पार पडतील तेव्हा आम्ही आमच्या घराला जायची. पण कधी त्यांच्या आम्ही कधी कुठली काय ही का ती गलती केली नाही. जे पोटाला खात होत्या ना तेवढंच बस. पण अशी एकीमेकीची निंदा नालचकी केली नाही. अजून आमची एवढं दिवस गेलं नाही तर हे एवढं दिवस गेलं नसतं. आय त्याला आय, बाय त्याला बाय, मामा त्याला मामा, काका त्याला काका. व्ह्यूअर्स, ही आमची जी मावशी आहे तिची वय आता कमीत कमी 80 वर्षाची आहे. आणि माशाअल्लाह तिने कणितला पण ही केल्या नाही, म्हणजे बालपणात अंघोल बिंगोल काय मालिश बोलतात ती. आणि मग कणितच्या पोरांना पण, कणितच्या पोरग्याला पण केला नाही. आणि आज ती मुंबईशी मिली आली आमच्याकडे आणि तिची बातो बघा किती बेस वाटतात. काय ही मिलनसारी आमच्या गावात हिंदू मुस्लिम बौद्ध सगळे आम्ही मिळून जुळून राहतो. आणि आम्ही लोक एक ताटात पण बसतो जियाला पहिल्यापासून. जरा सांगा तुम्हाला मजुरी किती होती त्या टायमात? त्या टायमाची 9 असं ह्या तांबडा पैसा भुसकेला त्यापासून कष्ट केलं. आण्याच्या मजुरीपासून मग किती 1.25 रुपया वाढला, त्याच्यावर 10 वाढलंय. हे सगळं पैसा मजुरा मिळत गेला तेव्हा खाण्यापिण्याचं आमचं लय वनवास होते. पण ते मजुरी तुम्हाला भेटायची, तुम्ही दिवसभर घरात आमच्या काम करायचे, पण तुम्हाला जेवण पाणी भेटायचं की नाही? जेवण पाणी चिकार भेटायचं. नाश्त्यापासून सगळ्यांना नाश्ता जेवण खावण उरलं वाढलेलं असलं तर ह्या पोरा नाही. माशाअल्लाह त्यांच्या आम्ही हात मोठ काढलेला माझ्या मुलांनी पण ना आम्ही पण. तेव्हा मजुरीला आम्ही असे भांडलाव नाही. आपल्या मोबतने काय देतील ते घ्यायचं ना चालू पडायचं. बरोबर आहे. आपुलकी होती, आपला पण होता, माणुसकी होती. आता त्या का कुणाला आपुलकी नाही. भांडून मजुरी घेतील. माणसाच्या मधला माणूस निघून गेला कुठे. भांडूनच घेतील मजुरी. पण आम्ही भांडलाव नाही. इकडची माणसं तिकडे जायचे मजुरीला नाही मदत करायला. आणि तुम्ही लोक इकडे मदत करायला यायची. लग्न लावण्या मांडण्या झाल्या तर आम्ही आमच्या घरात ना आलो. आणि मग तुम्ही काम करून मग हे नाचण्या आणि नाचणी पिकवली, वरी पिकवली, डोंगर पिकवलं, भात पिकवलं, सगळं काय. म्हणजे तुम्ही दिलीपबाईच्या इकडे पण धनाजी आपले होते. ह्या लेकाला मी मदत लगी नाही. तेव्हा धनाजी दादा माझ्या सासू सासऱ्यापासून परिचय असले. बरोबर. तिथं आम्ही लावाया माझा तलेपाती कमलाबाई आणू. हे तलेपाती मध्ये लावायला मालायला सगळ्याला.
छान छान. पण आम्ही म्हणजे कधी रपोच केला नाही तर बा ह्या लोकांतिकडे जेवायचं कसे खावायचं कसं असा भात भेद केला नाही आम्ही. अगदी बरोबर. रिवर्स आता ह्या बौद्धवाडीतल्या आई आहेत, तर ह्याने मेहनत कशी केलेली आहे मी सांगतो तुम्हाला. तर आमच्यापासूनच सांगतो. आता नासरबाईच्या घरी येऊन कशी मेहनत केली ते तुम्हाला सांगितलं. तर ह्या आमच्याकडे सुद्धा कामाला यायच्या आणि खाडी, पूर्ण खाडी, याच्या अगोदर पण मी म्हणालो होतो की पूर्ण खाडी, बरोबर नाही? पूर्ण खाली पूर्ण खाडी, ते बुरुंगराचा पूर्ण, ते चिंचेचा, लाचचा चिंचेचा झाड, लागतंय हा लास्ट हा लास्ट स्टॉप. तर ही पूर्ण तळ्याच्या खालचं पूर्ण हे कोलबी प्रकल्प 3 आणि 2 साईडला जंगल आहे, बुरुंगराचा तिकडे आणि परत चिंचेचा 3रा प्रकल्प. ही सर्व शेती आम्ही सर्व करायचो आणि ही लोक मजुरीला वगैरे यायचे. जवळजवळ 40 खंडी भात पिकायचा. मी अगोदर तुम्हाला सांगितला. विथ परत पलीकडच्या जागा आघाडीच्या. कुठून जायचे तुम्ही? कालकी बसून इकडं कलकी, म्हणजे भाटण्याच्या पुढे कलकी असा एक म्हणजे कालकी. तर तिथे कालकीचं बेट आहे. त्या कालकीच्या बेटच्या इथं सगळी महिला वगैरे धुवायला जायची. ते लेंडपळ्यापासून जातात तिकडे ना? नाही, पलीकडे तो पलीकडे पण लेंडपळा क्रॉस केल्यावरती. हो हो. तिकडे नाही इकडचा नाही, तिथून पण गेलात ते क्रॉस करून येत होतो. आणि रिवर्स त्या कालकीच्या इकडनं असं या मजुरीला आमच्या आई वगैरे यांना घेऊन पाटणाच्या तिकडनं असं डोंगरातून भद्रूच्या इकडून पलीकडच्या जागेमध्ये, पलीकडची जागा भद्रू म्हणजे भद्रू मुकादम बोला. भद्रू मुकादमच्या वरती हा काय करायचे तिथे? तिथं मोठी दगड आहे बावाची, बरोबर आहे, बावा म्हणून म्हणतात. तिथं त्या टायमाला 12 बोकडाची दावण असायची. बरोबर, 12 बोकडाची दावण असायची. म्हणून ती आता कोणच नाही. म्हणून ती 4 पायाचं कोंबडं, 12 कोंबडं आता देतात का नाही देतात हे आम्हाला काय माहिती नाही. पण तो जागवाला एवढा, त्या बागेतली एक सुपारी जरी उचलली तरी हात तिथले तिथं उभंचे उभं. जेव्हा खोट येईल, बदलून दादा येतील ना, तेव्हा का हात जोडतील, तेव्हा आम्हाला जरा बरं वाटायचं. बरोबर आहे. तर रिवर्स त्यांचं सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्या वेळेला ते कामाला, म्हणजे त्यांच्या भद्रूच्या वरती जागा आमची आहे, तर ते कामाला वगैरे जायचे. तर त्या भद्रू मुकादम अशी व्यक्ती होती की ती खूप कडक व्यक्ती होती आणि ते त्यांच्या लागामध्ये कोणीही काही काढायला वगैरे जायचे नाही. बिबला काय नाही, बरोबर काय नाही. का तिथं असा आंबा जर पडलेला असला तो पण खाया भीती वाटायची. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते कडक तर होतेच, परंतु तिथं जो गिरोबा होता जागेवाला, त्या जागेवाला तिथं भक्कम असायचा. त्याच्यामुळे कोणी तिथे चोरी वगैरे, बरोबर, चोरी वगैरे करायला आम्ही सुद्धा तिकडे कुठे जायचो नाही. तर आम्ही त्यावेळेला तिकडे खेकडी वगैरे पकडायला जायचो आणि त्यांच्याच वरती आमचा लाग आहे. भोंड्यावाड्याच्या इकडे एक आमचा आहे, त्यांच्या भद्रू मुकादमच्या वरती अलीकडे. तर त्या जागेमध्ये आम्ही आमचे वडील, आई यांना काम करायला तिकडे घेऊन जायचे. आमचा बौद्ध समाज काय, पण तरी पण आम्ही जायचो का मेहनत मजुरी करून खायची. काय नाचणी काय लावायचे तिकडे वरती? तिकडं वरी करायचं, नाचणी करायचं. त्याशिवाय हरीक सुद्धा पिकवलेलं आहे, तीळ सुद्धा पिकवलेलं आहे. तीळ, बरोबर, तीळ तो काढायचा, त्याचं तेल काढायचं, तांबडा तीळ, काळा तीळ, सर्व तो चांगला तीळ. परत काकड्या, टरबूज, चिबूड, काकड्या, तवशी, त्याच्यामध्ये काय भाजी पाला, गोसाली म्हणा, शिर्यादी म्हणा, सगळ्या 12 वस्तू के लावायच्या. अगदी बरोबर. तर त्या वेळेला आमचे आई वडील यांच्या म्हणजे यांना मजुरीला बोलवून मेहनत करायची. आता कोणी मेहनत करायला मागत नाहीये. तर त्या वेळेला ग्रामपंचायत मध्ये नारळाची झाडं जशी भेटायला लागली 5-5, 6-6 त्यावेळेला स्टार्टिंगला, म्हणजे 71-72ची गोष्ट आहे. तर त्यावेळेला ग्रामपंचायत 5-5, 6-6 सिंगापुरी नारळ वगैरे आणि महानपण नारळ भेटायचे. तर प्रत्येकाने म्हणजे पूर्ण लखडवकरवाडी म्हणा, इकडे ब्राह्मणवाडी म्हणा, कोलतरे गावामध्ये, ऑल कोलतरे गावामध्ये जेवढी लोक राहतात
त्यांना 6 नारळ प्रत्येक कुटुंबामागे भेटायचे आणि ते लावायचे. ग्रामपंचायत द्यायची ना. ग्रामपंचायतून मिळायची. मग अशी सुविधा ग्रामपंचायत द्यायची त्यावेळेला, त्यांच्या पूर्वीच्या काळामध्ये. तेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेला, आम्हाला तरी पण कळायचं सर्व. वडील वगैरे, आई वडील वगैरे सगळे हे मजुरी करायला यायचे, ते नारळाची झाड वगैरे लावायची. सगळी तर तीच झाडं आज भयंकर मोठी मोठी झालेली आहेत, भयंकर. आणि ती त्या झाडावर आपण आता चढू शकत नाही अशी परिस्थिती आहे. तर त्यावेळेला आजोबा, आई वडील ही यांची मेहनत असायची आणि ते आता कोणी करू शकत नाही. तरी आम्हाला जमेल असं तरी पण डोंगर पार करून आम्ही जातो आणि जे काय करता येईल ते करत असतो. आताची मुलं डोंगर पार करणार नाही. कलम भरा, बागाई करा, डोक्याने पाणी घातलेल्या झाडांना, त्यांना झाडांना जगवण्याचा प्रयत्न केलेले. आणि त्यावेळेला तुम्ही आपण सर्व वरती लकडकरवाडीच्या वरच्या साईडला सर्व जे पाण्याचे पाट वगैरे असायचे, बरोबर आहे? तेव्हा पाट असायचे. पाण्याचे पाट असायचे आणि एक बसण्याची जागा असायची जेवण खाण्यासाठी. तर सगळे एकत्र बसून त्या जागेमधले एक नदी आहे. ती वरती नदी. नदीच्या बाजूला भाटण आहे. मग सगळी एकट्याने तिथे आम्ही जेवायचे त्यावेळेला. ते आमच्या ह्या लकरकरवाडीच्या आमची जी आता भुंड्यावाड्याची जागा आहे ना, तिथे नदी आहे. तर त्या नदीच्या तिथे मोठी जागा असायची, तिथे जेवायचे. आणि परत भद्रूच्या वरती जी जागा आहे तिथे पण एक नदी आहे, छोटी आहे पण भद्रूच्या वरती एक नदी आहे, बरोबर ना? आणि तिथे कातळ आहे आणि एक मोठा असा डबका तयार केलेला. तुला काय डबका तयार केलेला आहे तो ही जाता कामा नाही, बरोबर, पण ही नाही जात तिथे. ते लेडीज तिथे जायचे नाही. त्या लेडीज जवान असल्या म्हणजे ह्यांना जायला नाही, बरोबर. मग जर त्या चांगल्या असल्या तरच त्या ठिकाणी जायचे, बरोबर. नाही तर असं नाही जायचं. मग असे म्हणजे तिथे जागेवाल्याचा वय असायचा, दरारा असायचा जागेवाला पूर्वी त्यावेळेला. आणि सर्व लोक जागेवाल्याला मानायचे, नारळ वगैरे द्यायचे, परड्या वगैरे द्यायचे. आता ह्या आईचं आता जवळजवळ 80 वर्ष वय असेल. आमच्या आईच्या आई धनाजी आणि आमची आईचं नाव काय? सासू सासरा माझा इकडे याच्या कामाला. यांचे सासू सासरे पण कामाला यायचे, सगळी आणि मेहनत करायचे. का तर 4 पैसे गेल्याबरोबर मिळणार नाही, आपल्याला घरी बसून देणार कोण? आणि इकडे आल्यावरती मच्छी पण आपल्याला फ्रीच भेटायची ना. मच्छी पहिले फ्री मिळायची तेव्हा स्वस्त. आणि त्यावेळेला आमचे धनाजी वडील आमचे मच्छी भरपूर पकडायचे. उडलं द्यायचं काम, मच्छी द्यायचे ना तुम्हाला फुकट. उडल्या पोळीनो आणि एक महत्वाचं काय, आपल्या जमिनी आता लाद्या लागलेल्या आहेत आपल्या जमिनीला. पहिले कशी असायची जमिनी? मातीची जमीन, शेणाने सारवायची आणि गोबर. आणि त्यात पण त्यात झोपायचे, बसायचे, उठायचे. त्यावेळेला आमचे वडील काय करायचे, हे लोक काम करायचे ना, तर त्यावेळेला मग काकडी टरबूज वगैरे झालेले ह्या लोकांना पण खायला वगैरे घालायला द्यायचे. तिथे एक वाघबिलची जागा आहे, वाघबिल म्हणतात वरती, वाघबिल, बरोबर ना? वाघबिल. तर तो वाघाचा तिथं हे असायचा. वाघबिल ते आमची जागा आहे तिकडे, वाघबिल. तर तिथे शाळींदर अंडी घालायचे, तर रानटी कोंबड्या अंडी घालायचे. तर ते वडील आमचे हे करायचे, आणायचे आणि मग आम्ही ते आम्हाला शिजवून घालायचे आम्हाला. शालिंदरची अंडी मोठी मोठी एकदम असतात अंडी. जाऊ मी निघाल्यात तुम्ही? निघाला तुम्हाला दोघांना सलाम माझी. काय बोला काय बोलता? निघालात तुम्ही जायला? आता एका घरी जातोय मी. आता नातीचं लग्न आहे, या दिवाळी होऊन मी आता येईन किंवा नाही येईन हे माझी अपेक्षा तू करू नको. आमची प्रार्थना आहे अल्लाशी की अल्लाने तुम्हाला आयु देवा आणि तंदुरुस्ती दे. म्हणून लेकांना ह्या लेकरांना मुंबईशी बघा आली. मला समजलं कनिष आले, कनिषचं बिलाड चिता आहे, तेव्हा मी तेवढा रस्ता पार करून यांच्यासाठी आली. या मावशीला आमच्याशी
स्पेशली आमच्या परिवारशी मतलब परिवार मतलब माझ्या ससरालचं या नाही, माझा in-laws मुलगा परिवार असा नाही. म्हणणार तू माझी मम्मी, माझे पप्पा आणि आम्ही 4 भावंडा. आमच्या इकडे मावशी होती. मावशीचं आयुष्य आमच्या त्यांचा घरात गेला. जन्मभर आमचा तिथं औक्ष मी गेला. जन्मलो ती पण माझ्या मावशीच्या मांडीवरच नानाची मुलगी सगळ्या आहे. जिची माशाअल्लाह. मुलं झाली त्यांना माझी मुलं झाली, ती तिला पण मावशीच्या आवडली अहो मांडीवर. हे आपले बाबी मावशी नाही होती, बाबी मावशी पण लय मला प्रेम बाबी करायची. मावशी. आणि हे बाबी आपले मावशी, शेव 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 मावशी आमची. शेव आत्या. शेवू शेवू आम्ही कवा जातीपातीचा मतलब शेव भेदभाव आमच्याकडे केलाच राहायची, नाही. धान्याची. अजिबात भेदभाव त्या केला काय पुरण करणारी करायची करत नंतर मग असते. धान्याची. वांगून करा. एक वा, सेकंड वा, इकडे बघा. आमच्या इथे राहायची ती. करणारी करत वांगण असते करवायची. भेदभाव, पण आम्ही स्पेशली आमच्या आमच्या घरची घरी आम्ही राहायची. कव्वाच मावशीच्या सोबत की दुसरे पण हिंदू मराठी भाई आहात, आमचे दुसऱ्या पण समाजाचे भाऊ आहात, कुणबी आहात, आम्ही कव्वाच जातीपातीचा भेदभाव केला नाही. आम्ही कधीच नाही सगळी केला. आमच्या खास गाववाली लोक आणि आम्ही लोक असे तालुकात जमवून ठेवला त्यांच्याशी. ते बघा तुमच्या समोर जिंदा मिसाल आहे. हा. आणि आमची मावशी आणि- आमच्या पुऱ्यात येऊन जेवली आणि आजी. भेदभावाची आणि बात आज पण इतक्या वर्षांनी हा. मावशी येऊन आमच्या पुऱ्यात जेवली पुऱ्यात. आहे ना, मला इतका बेस वाटला आम्ही एकच दस्तरखावर म्हणजे घेऊन नाहीये बसतो. की माझी मावशी माझ्या संगत आहे आज. एका जेवणाची भांडी अशी तुला लागेल तेवढं तू घे, होय. मला लागेल तेवढं मी घेईन, घेईन. ह्याला लागेल आम्ही तेवढं मावशीला ह्या केव्हा घेईन. काढून पण नाही पण दिला. कधी मावशी मी समोर आहे, भांड्यातलं सगळं हाताने जेवण घे. काढलं नाही. आणि कैसा आहे भेदभाव जर काहीच जर नाही. आम्ही खास करून मोहम्मद पैगंबर जे आमचे आहात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांनी पहिलेच सांगलेलं आहे की जातपात कर्याची नाही नसते, कर्याची. सगळे आपण माणूस आहो. ते सगळ्यांनी एक सोबत राहायचा, एक दुसऱ्यांसोबत बेस सुलूक कर्याचो. सुलूक कर्याचो. ते जर आम्ही नाही केलं ते आम्हाला त्यांना आणि अल्लाला तोंड दाखवायचं आहे. ते आम्हाला ते बेसच एक घ्या पाहिजे, दुसऱ्याच्यासाठी मनात इच्छा नको बाळगू. दुनियात पण फायदो आणि मेल्याच्या आखिरातला नंतर बी आखिरातला पण फायदो. बिलकुल. ते आपली आखिरात सगळ्यांना बनवली पाहिजे. ते कारण ही पण माणूस आहे, आम्ही पण माणूस आहोत. ते ह्यो जो मेसेज आहे तो पुऱ्या दुनियाला गेला पाहिजे बिलकुल, की बिलकुल. हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, आपस बौद्ध में सब भाई सगळे 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 सगळे. एक आहो आपण, कोण पण अलग नाही. कारण की अल्लाह तालानी पाऊस, निंबर म्हणजे ऊन आणि जेवण, एक सूरज, एक हर चांद, चीज सगळ्यांसाठी सगळा एकच एक बनवलेला दिलाने आहे. अल्लाने. बिलकुल. हवा पण आपण एकच घेत आहोत. ते आपण कोण होता फरक करणारे. बिलकुल फरक करू बे- नको. ज्याच्या पण मनातला नाही ईर्षा आहे, द्वेष पालताव, ते तुम्ही आत्तापासून ह्यो व्हिडिओ बघल्यापासून सगळ्यांनी ती मनांचं सोडून टाका. सगळे भाई आपले भाई आहात. आणि बरोबर. ते मूर्ख असतात, ते घाणेरडे सोचचे मालक असतात, जे हिंदू मुस्लिम करतात आणि करतात. लढा लढवून देतात. तेव्हा आपण अन्न खाताव आणि आपल्याला शिकले पडलेले आहोत. ते निदान अक्कल है, आपण अन्नाला तोंडाला आपण अन्न लावतो, शेण नाही लावत. हा, त्याची ते अक्कल त्यासाठी- तुम्ही ठेवा. आणि कवा पण कच्च्या पण जाती धर्मातल्या तुम्ही द्वेष नको पालू, फरक नको करू. आज तुमचा जर काही अपघात रस्त्यातला होते आणि एक हिंदू भाई जात आहे, ते ऑब्व्हियसली तो तुम्हाला वाचवणारच. तुम्हाला त्यातच मरताना कारण नाही माणूस शकत. आहे ना, माणूस आहे. बिलकुल. आणि जर हिंदू बाईचा काही अपघात होत आहे, ते तुम्ही पण जावाल ना, ती तुमच्या दिलातल्या नशी एक रहेम एक भावना असते वाचवला त्याची, पाहिजे. एक भावना असते. भावना ठेवा, जितके ठेवा. ऐसा काही एक दुसऱ्याच्यासाठी मनात ठेवू नको. आज आमची मावशी इतक्या वर्षाच्या नंतर मना आवाज दियाला आईली मावशीला जैसा कल्ला की कणी जायलेली आहे. तर मावशी माझी आईली मला बिघाडत चाललेलं आहे. मिट्टी मारून मिळली आहे. तेव्हा मी इतकं आली. प्यार केला नाही, आपलं प्यारचे इजहार माझ्यासोबत केला नाही. का की मी जेव्हा जन्माला आली माझ्या मम्मीच्या पोटांची तवाशी मी मावशीच्या मांडीर खेळलेली आहे. मावशीनी मालिश वगैरे सोडणं वगैरे माझ्या मावशीने केला. मीच नाही, माझी मोठी बहिणीचे माझे 2 भावंडा बारकी हात किंवा आमच्या काकाचीच पोरा पण हात मोठी आमच्याहून, त्यांचा पण सगळ्यांचं केलं. आणि इतकी तारीफ करत पण आम्हाला होती देवानं आशीर्वाद दिला. माणसं आम्ही बघलेली नाही. माशाल्लाह. कवा आम्हाला तुम्ही दुःख नाही दिला, तकलीफ नाही दिला. जेवयाच्या टायमातला हांड्यो फुऱ्यात काढून द्यायचा नाही. कवा तुझ्या मम्मीने तुझ्या खालानी कवा काढून दिलेला नाही. कुणाला लागेल जेवणाच्या ते हांड्या घ्यायचे, पुऱ्यात. न जेवायचे. बाय तू पण काढ आणि आम्हाला पण काढून दे. खा पी पोटभर खा, चाय घे बनवून आम्हाला पण दे, तू पण खा. डब्यात काही असेल खाया पियाला ते हाताने घ्यायचा. अगदी घर समजून की काही पण बनवलेलं आहे घरात, डबे भरलेले आहात, हाताने घे काढून. कवा दिले ना हाताने, चाय पी, डब्यातून खायला घे. म्हणजे अशा बाते दिली आहेत, ते रिमाइंड करायला आम्हाला. आणि मला ऐकून इतकी खुशी महसूस होत आहे की माझी मावशी वयाने ती गेली मग पुरे, पण अक्कल अजून बरकरार आहे आणि सोच समज सगळी बरोबर जाग्यावर आहे मावशीची. तुम्हाला सांगा, तुम्हाला आमच्या घराची कुणाकुणाची आठवण आहे, जरा नाव सांगा. माझे आईचं नाव काय? कुणाच्या? कुणाची आई? बाबा तुमच्या घराची ह्यांच्या घराची माहिती आजीचंच नाव का आमच्या? हे ना. माझी आजीच यांची आजीच. हो हो. आत्ता नाव घेतलं आता मावशीनी. विचारलं. थांब होते. बोलतील ते. आई
अंशाबाई. आता वयाच्या मानाने काय बोलते अच्छा. अंदाज जाईलच. बोला. तेव्हा कोणाची मुलं झाली नव्हती. हम्म. तेव्हा अंशाबाई असायची. मुलं म्हणजे माझी नानी यांची दादी. मुलगा तिकडे मुंबईला कामाला बाहेर असायचे. मग बिलकुल. त्या बाईला तेव्हा शेणाचे सालवान जमिनी, तेव्हा लाद्या बिद्या काय नाही आमच्या राज्यात. त्या आता ह्या लाद्या बसवलेल्या आहेत म्हणून तेवढं तकदीर आहे. पण शेणाने चालवताना हा आमचा नकोसा दम झाला. आणि दुसरी बात, मावशी जेव्हा सारवायला लागायची ना, ते आम्ही छोटी छोटी बच्ची मावशीला ह्या सांगणार. पण सारवायला मावशी म्हणा दे यायच्या. ना, मावशी म्हणा दे ना, मम्मी पप्पा ओरडतील, मग चुपकन मावशी म्हणा मग दे. आता मग मावशीच्या हाताशी आयशाबाई तुम्ही बोलता, आयशाबाईच्या मुलग्यांची नावं काय आठवण आहे? मुलग्यांच्या, मुलगीची? मला त्या मुलग्यांची सगळ्यांची आठवण आहे, पण माझ्या लक्षात बसही नाही. तरीन कोणाची नाव आठवण आहे? जरा बोला, एकात दोन तरी. मग ह्या दादांच्या तिच्या सासऱ्याचं काय ना, रुकण्या. रुकनुद्दीन. रुकनुद्दीन दादा. पण त्यांना रुकण्या म्हणतात ह्या गावाला. बायचा मोठा मुलगा अंशाबाईचा. हा, हो, थोडलो. राईट. हा थोरला मुलगा. हा. ना दुसऱ्याचं नाव माझ्या लक्षात नाहीये. गणी. तो ह्या होता गणी काय, पण तेवढं लक्षात आणि आता छोटीचा बसत नवरा? नाही. छोटीचं नाव छोटी. छोटे बायच्या नवऱ्याचं नाव पण चांगलं आहे. नजीर. नजीर दादा. त्यांच्या मुलांची चौघींची लग्न झाली. मुलगी नाही? मुली हा, त्या मुलींची नावं काही आज आठवण आहे? चौघांची लग्न झाली. त्या चौघांच्या रात दिवस त्यांच्या घरीच असायचे लग्न होसपर्यंत. बरोबर. पण बिचाऱ्यांनी कुठला अंतर आम्हाला दिली नाही. मावशीच्या साठी कवा जरा- आमची हांडी बंद नाही की मावशीला जरी बघून हांडी बंद करू दे. 4 नाही, पैसे खुली. कमी असले तरी तर खुशीने द्यायचे. आम्ही नाराज बरोबर. कधीच नाही झालो. कव्वाच नाही, बरोबर, कव्वाच बरोबर. नाही. आणि मावशी नाराज आमच्या कमी फॅमिलीचा झाला. हिस्सा होती आणि आहे अजून. तेव्हा मजुरी किती होती? 25 रुपये. मावशी पंचवीस. 25 नाही 5 होती मला चाराने आठवते. नाही तेव्हाचं तेव्हा नाही. नाही. 6ने. ह्या पोरींची ते लग्न नाही, झाली पोरी ना. नाही. पूर्वीच्या नाही, वेळेला एक- ना हा, एक ते नाही, 25 आमच्या 25 वर्षापूर्वी. रुपये बरोबर. हा 25 रुपये. 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बरोबर. 25 रुपये त्यावेळेला. 25 रुपये मजुरी व त्याच्यावरनं 50 रुपये वाढलं. 50 वरनं 100 रुपये झालं. का 100 रुपयानं आता 200 झाले. नाही, अडीचशे. 100 वरून सव्वाशे. 250. 100 वरून 250 झाले. 250 झाले. 250 वरून डायरेक्ट 200 झाले. 200 वरून आता 250 आहे. चालू आहे. आता 100 पासून मी काम केलं. मग माझ्या मुलग्यानी सांगितले, आई तुझ्या आता काम करायची कॅपॅसिटी नाही नाही, वय राहिलं आणि आता. मुलगा ऐका कॅपॅसिटी. आणि आता मुलगा इंग्लिश. तुझ्या सुना आहेत. माझी मावशी आज 7 नातूंड किती प्यारे आहेत. प्यारे इंग्लिश बोलतात ही लोकांना. हा. मग बेस वाटतं ऐकायला. तुझी 7 नातूंड कॅपॅसिटी, आहेत. टेन्शन. तुझ्या 3 सुना आहेत. आम्ही लॅक आव. त्याचं तू काहीच काळजी करायची नाही. बरोबर. आता मी मुंबईची अल्लाने ऐसो पुतू सगळ्यांना देव जपल्या मुंबईची मुलांना न विचारताना करतोय. मी गावाला आली मे महिन्यात. मुलगा सारखं 24 तास फोन करतात. नातुंड फोन करतात. सुना फोन करतात. प्रेम आहे ना पण तो. त्यांच्या एका बरोबर. फोनाला मी गिमानत नाही. पण आता माझ्या नातीचे लग्न आहे. तेव्हा माझा मुलगा मला न्यायला 25 तारखेला येत आहे. अरे वा, अरे वा. मग मावशी मी नाही तेव्हा मी यायचा. लग्नाला. तिने अगोदरच सांगला मावशीने की सगळ्यांनी लग्नाला ज्या या. वेळेला आई तुम्ही ज्या वेळेला आईने ज्या वेळेला 1.25 रुपयाचं काम केला त्या वेळेला 1 पैशापासून व्यवहार चालू नका असायचा. 6 आण्यापासून केलं तुझ्या 6 आण्यापासून 6 आण्यापासून. 6 आण्यापासून आणि आम्ही आता माझं 64 वर्ष वय आहे. मी ज्या वेळेला मी 1.25 रुपया 4 आणे 8 आणे पासून ते 6 आणे मी 4 आणे 8 आणे पासून व्यवहार बघितला आहे. पण त्यावेळेला 1 पैसे 2 पैसे आम्ही हातात खेळवलेले आहेत. त्यावेळेला ज्या वेळेला जवळजवळ 2 रुपये 2.5 रुपये झाले सॉरी 2 रुपये ज्या वेळेला झाले 2.5 रुपये त्याच्यानंतर मग 1 पैसा 2 पैसे 5 पैसे 10 पैसे हे सगळे बंद झाले. गोष्टीला बंद झाले आणि त्याच्यानंतर 4 आणे 8 आणे 2 आणे 3 आणे 6 आणे हे चालायचे. मग त्याच्यानंतर मग पुढे मग नंतर जेव्हा 4 आणे 8 आणे हे पण बंद झाले. बंद. हा. आई म्हणजे आम्ही जवळजवळ 1 पैशापासून आम्ही व्यवहार केलेला आहे. बरोबर. आणि 1 पैशाला एवढे असे 2-2 हात एक जर हे मारलं
दुकानवाल्यांनी चण्याला ती टिपरी असायची, टिपरी बारीक टिपरी असायची, ती माहिती टिपरी आहे अशी मारली हा. की त्याच्यावर असं भरून तो बोट ठेवायचा वर बरोबर. आणि एक हात घातला ठेवला तर हातातून खाली पडायचे आणि हा. आम्ही 1 पैशाचे 2 पैशाचे चणे हात 2 करायला लागायचे आम्हाला. मग ते त्या काल वेळेला. चांगला होता हो आता आणि 10 तो- रुपयाचं तो चणे काळ एका असा मुठीत होता. घातला. आता बघा खूप वर्षांनी आठवण झाली. आई आम्हाला भेटल्या. आता आमच्या पण आई आमची कमलाबाई आमची नाही आहे, त्यांच्याबरोबर यांनी नोकरी केलेली आहे. त्याचं काम धंदा हा. जेवण खावण चहा तर पाणी मी आज सगळं इथे काय मी आलो, मला जेवणाचा प्रोग्राम दिला नासरबाईंनी, मी आलो आणि त्या निमित्ताने त्यांची पण ओळख झाली. त्यांनी माझ्या घरामध्ये पण आई वडिलांचे सगळ्यांचे सगळ्यांच्याकडे लेकरं. नावं वगैरे सांगितली, बहिणीची वगैरे नावं सांगितली. त्यावेळेला मी काय जन्मलो होतो, पण मी छोटा होतो तेव्हा, लहान होतो. आणि हे काय आम्हाला लहान असल्यामुळे आता काय आम्हाला ओळखत नाहीत आता असं झालं. पण खूप असे त्यावेळेला चांगले दिवस गेले. शेती मजुरी लोक आम्ही करायचो, हे लोक आई वगैरे हे लोक कामाला यायचे ना, तेच बघून बघून आम्ही शिकलो. यांचीच हेच काम मजुरी काम करायचे ना, तेच हे करून आम्ही आमच्या वडिलांनी आई वडिलांनी आम्हाला शिकवलं. तेव्हा रिव्हर्स आमची शालिनी वहिनी मावशी मावशी. कशी तुमची काय बोलले आता आमची मावशी आहे 80 वर्षाची, ते आमचे काका असतील हयात असते ते आता 90 वर्षाचे काय असते. मावशी, मी त्या आजी म्हणजे पण बोलले ते चालेल, आई ते बोलले ते लेका काय चालेल. पण बोल, हा काहीतरी पण- बोल, काय पण लेका बोल, बोल. तर मी मुद्दाम बोललो त्याचा बोल लेका काही बोल. काय बोलते ठीक ती आहे, तर बघायचं तुम्ही आहे आमच्या म्हणा. मावशीला मिल्ला व्हा. आमची मावशी बघा किती प्यारी वाली हा. मावशी आहे, ठीक आहे, ते- मोहब्बती वाली है, मोहब्बती है. कमेंट सेक्शनला जाऊन कमेंट्स करा आणि की स्पेशल पॉडकास्ट विथ आमचो हमारी मावशी के साथ हो गई आमचो है. यो जो व्हिडिओ आहे ना, ते काही नाट्य रूपांतर नाही आहे, नाही. यो ओरिजिनल व्हिडिओ आहे. हे जिंदगीची कहाणी आहे. हकीकतला त्यांनी आपले हे लम्हे सगळे सांगले तुम्हाला. ते तुम्हाला कैसा वाटला ते कमेंट सेक्शनला लिखा तुम्ही. आणि कोकण की दुनियाशी ह्याच तरीक्यात जोडून राहा. अशी इन्शाल्लाह जोडून राहा. एक बेसोने लम्हे आम्ही तुम्हाला शेअर करू. बोल मग, मावशी, यल्ला, अल्लाह हाफिज बघ करा. तिकडे. बोल. चला येते आहे मी. टाटा बाय बाय. अल्लाह हाफिज. नमस्कार. हा आणि दाखवा चमत्कार. चला दिलीप बाय, तुम्ही पण बोला. रिव्हर्स बऱ्याच चल वर्षांनी याका. आम्ही जुनी एक माणसं मिनिट. भेटली. हा. मला पण आनंद वाटला, खूप बरं वाटलं. माझ्या आई वडिलांचं नाव वगैरे सांगितलं. माझ्या बहिणीचं बहीण पण माझी मोठी 2 बहिणी माझ्या, त्या पण कामाला वगैरे जातात, त्यांना पण ओळखलं तिने. आमच्या घरामध्ये शेऊ म्हणून राहत होती, तिचं नाव सांगितलं. ते वांगणकर वाडीमध्ये राहत होती, तेच आमच्या घरामध्ये बरेच वर्ष, म्हणजे त्यांचेच नातेवाईक होते, ते सांगितलं. त्याच्यामुळे मी काय त्यांना जास्त ओळखत नाही, कारण मी त्यावेळेला लहान होतो. पण आता त्यांनी जे सांगितलं त्याच्यामुळे मला पण 2 गोष्टी बोलाव्या लागल्या. आणि हे सत्य आहे, त्याला आनंद वाटला. त्याच्यामध्ये काही एक असं खोटं म्हणजे काहीच नाही. जुनी आठवण सर्व आली जुनी समोर, आठवण समोर आणि आली. ती तुमच्या समोर आम्ही ठेवलेत. ते मग लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. हा बरोबर आहे. आणि चला. आम्हाला तसं जास्त हुरूप येईल आणि मग चांगलं नवीन नवीन आम्ही टाकू शकतो. टाकू. चला मग, अल्लाह हाफिज. चला टाटा बाय बाय. अल्लाह हाफिज.